पहा है ना, समजा है ना असं जर गणित आलं, लक्ष द्यायचं पहा है ना, पहा समजा असं गणित आलं. आता एक गोष्ट परमनंट लक्षात ठेवा, ठीक आहे. अपूर्णांकात कधीच असं ठेवायचं नाही, याला नैसर्गिक मध्ये रूपांतर करायचं. अपूर्णांक जसं आता a/b 2/9 1/3 असं आहे ना, मग या 2/9 1/3 च रूपांतर नैसर्गिक मध्ये करायचं आपल्याला. हे a/b ची किंमत आहे ना, ओके. आणि गुणोत्तर हे नेहमी प्रमाणात असते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, याला अशा संख्येनं गुणा, त्याच संख्येने याला गुणा, जेणेकरून दोन्ही संख्या नैसर्गिक आल्या पाहिजे. म्हणजे छेदाचा काय घ्यायचा, लसावी. 9 आणि 3 चा लसावी किती येते, 9. यालाही 9 न गुणा, तर यालाही 9 न गुणा. ओके. मग 2/9 ला जर 9 न गुणलं आणि इकडे 1/3 ला 9 न गुणाचं, मग 9 9 काय झाले, कॅन्सल. 3 3 किती, 9. हे झाले 2/3. मग तुम्ही 2/3 म्हणा किंवा 2/9 1/3 म्हणा, दोघांचाही अर्थ सारखा. म्हणजे कसं, उदाहरणार्थ पहा, आपण काय म्हटलो, 4/3 म्हणा किंवा 4 ला 2 न गुणा 8 घ्या आणि 3 ला 2 न गुणा 6 घ्या, दोघांचा अर्थ सारखाच. सेम लॉजिक इथं पडलं. असं रूपांतर करायचं, पहिले रूपांतर करून टाकायचं, ठीक. म्हणजे आता इथं b/c च रूपांतर करा. 2/7 5/14. याला 14 न गुणा, तर यालाही 14 न गुणा. समजलो काय म्हणता, समजून सांगायसाठी एवढ्या पद्धतशीर पेपर मध्ये तुम्ही डायरेक्ट इथंच गुणू शकता है ना. 7 1 7 7 2 14 14 1 14 2 2 4 काय म्हणायचं, 4 5. इथं काय म्हणायचं, 2/3. a/b 2/3, b/c 4/5. आणि इकडं काय दिलं रे, d/c. आपल्याला काय पाहिजे, c/d. मग c/d ची किंमत तुम्ही काढू शकता. पहिले c घ्या, कोण आहे, 3/5. d घ्या, 7/10. किती न गुणता, 10 न. 3/5 लाही 10 न गुणा, तर इकडं 7/10 ला पण 10 न गुणा. 10 10 काय झाले, कॅन्सल. 3 गुणी किती, 6. इथं किती, 7. काय कामाचे आपल्या, 6 7. आता ABCD है ना, ABCD समजत है ना. a/b ची किंमत किती, 2/3. 2/3. b/c ची किंमत किती, 4/5. c/d ची किंमत 6/7. समजत है ना. आता हे तुम्हीच करता. काय होते, 6×5 30, 6×5 7×5 35, 5×6 है ना, 6×4 24, 3×8 8×2 16. समजलं. तर ABCD 16 24 30 35 आपल्या गणिताचं उत्तर. घ्या मग काय आन्सर आलं, 16:24:30:30:35 हे आपल्या गणिताचं उत्तर. चला पहा है ना. सगळ्यात पहिले काय करतो, मग ABC, मग A/B 1/2 है ना, B/C 1/3, B/C ची किंमत 1/2 आणि C ची किंमत किती आहे, मग 1/3. असं केलं तरी येऊ शकते, असं नाही की नाही, फक्त वेळ लागत है ना. असं केलं तरी येते. मग या दोघांचा गुणाकार इथं लिहा लागत. पहा, या मित्रांना सांगतो है ना, या दोघांचा गुणाकार इथं, या दोघांचा गुणाकार म्हणजे अंश अंशाचा गुणाकार, छेदा छेदाचा गुणाकार, बरोबर ना. 1 1 आणि 3 2 6. ओके, ठीक. मग आता याला किती न गुणलं तर 1/6 आलं, 1/3 न गुणलं, म्हणून याला किती न गुणता, 1/3 न. 1 1 1 3 3 9.
पडतंय ठीक. आता याला किती न गुणलं तर 1/6 तर याला 1/2 न गुणलं म्हणून यालाही किती न गुणतं 1/2 1 1 1 2 2 4 इथपर्यंत आलो है ना इथपर्यंत आलो. आता मला काय करणे असं अपूर्णांकात ठेवायचं नाही आहे तर एका संख्येनं यालाही गुणायचं यालाही जेणेकरून काही नैसर्गिक संख्या मग काय करायचं 4 6 9चा लसावी काय असू शकते 36 मग 36 न याला गुणा 1/4 गुणेला 36 न यालाही गुणा गुणेला 36 न 1/9 लाही गुणा पहा बरं 4 9 36 6 6 36 9 चौक 36 म्हणून 9 6 4 हे येईल आपल्या गणिताचं उत्तर. या पद्धतीनं गेले तर नाही तर मी तुम्हाला सांगितलीच आहे काय मेथड आहे शिकवताना लक्ष द्यायचं है ना ठीक. पहिले काय करून घ्या म्हटलं 1/2 1/3 हाय A/B ची किंमत याला अशा संख्येनं गुणा हे काय आलं पाहिजे नैसर्गिक. मग याला किती न गुणता 6 न तर यालाही किती न गुणा 6 न 3 2 6 2 त्रिक 6 हे झाले 3/2 मग A/B ची किंमत किती म्हणायची 3/2. त्याच्यानंतर B/C है ना काय देत आहे 1/2 1/3 सेम आहे का रे दोन्ही सेम आहे मग यालाही काय येईल 1/3 यालाही गुणलं तर काय येईल 3 म्हणजे A/B/C A/B 3/2 B/C पण 3/2 काय होते 3 2 6 3 2 6 2 2 4 2 त्रिक 6 3 त्रिक 9 9 6 4 आपल्या गणिताचं उत्तर दोनही पद्धतीने आहे ना. 4 घ्या लिहून घ्या मग.